नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण जुन्या माठामध्ये थंड पाणी होत नाही तर त्यासाठी दोन उपाय सांगितलेले आहेत। तुम्ही नक्की हे दोन उपाय केले तर तुमच्याही जुन्या माठामध्ये अगदी फ्रीजपेक्षाही थंड पाणी तयार होईल। तर ते दोन उपाय कोणते ह्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। तर हा बघा, जुना माठ घेतलेला आहे। जुना किंवा नवीन माठ घेताना कोणत्या काळजी घ्यायची, माठ कोणता निवडायचा, तर हा जो माठ आहे तो लाल कलरचा आहे। लाल किंवा काळा हे दोन प्रकारचे माठ असतात। कोणतेही माठ तुम्ही घेऊ शकता। लालपेक्षा काळ्या माठामध्ये जास्त पाणी थंड होते हे माझ्या माहितीपूर्वक माझ्या गावाकडे जे माठ बनवणारे असतात त्यांच्याकडून मी माहिती घेतलेली आहे थोडीफार। तर लालपेक्षा काळ्या माठामध्ये जास्त पाणी थंड होते आणि माठ घेताना अशा दोन कलरचेच घ्यायच्या आणि असं तोंडाला आपण हात धरून त्याच्या वरच्या बाजूला असं वाजून बघायचं नाही, असं खालच्या बाजूला हात धरून बघायचं। त्यामुळे असा खनखन जर आवाज आला तर तो माठ चांगला एकदम कडक भाजलेला असा समजावा। आणि वरच्या बाजूला असं जर तोंडाला जे नाही का काट जे असतं त्याला जर धरून वाजवलं त्याचा आवाज एवढा खनखन येत नाही। तुम्ही ट्राय करून बघा। तर अशा पद्धतीचे लाल किंवा काळे माठ घ्यायचे। आता जे चिनी मातीचे असतात ते बी माठ निघालेले आहेत, ते पण जे जास्तच केमिकल असतं त्याच्यामध्ये केमिकल वापरून ते माठ बनवलेले असतात, त्यामुळे तुम्ही हे दोनच प्रकारचे माठ घेऊ शकता। तर आता उपाय सांगितलेला आहे। इथं काळी माती घेतलेली आहे, जी काळी माती तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊन जाईल। तर हा जुना माठ घेतलेला आहे, त्याला अशी काळी माती लावून एक 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। त्यामुळे छान असं माठामध्ये थंडावा निर्माण होईल आणि जे काही जुना माठ आपला जुना झाल्यासारखा दिसतो त्याचाही आपण कलरसुद्धा एवढा छान नवीन सारखा दिसायला लागेल। तर पाणी थंडसुद्धा होतो, जे आपले माठावर एकदम बारीक असे छिद्र असतात त्यामध्ये ती हवा जी असते ती निघून जाते आणि ते पाणी थंड होऊ देत नाही। वाफ असते पाणी ठेवल्यावर, ते आपल्याला दिसत नाहीत पण एकदम बारीक असे डॉट सारखे छिद्र असतात, त्यामध्ये ही जी माती आपण लावलेली असते धुल्यावर सुद्धा निघत नाही, एकदम बारीक छिद्रामध्ये हे बसते आणि जी वाफ आहे ती निघत नाही। तर मी ही माहिती माठ बनवणाऱ्याकडूनच घेतलेली आहे। जुना माठाला किंवा नवीन माठ जर आणला तरीही त्यामध्ये पाणी थंड होत नसेल तर तुम्हीही हा उपाय करू शकता। तर ही अशा पद्धतीने मी छान असं माती लावून घेतलेली आहे आणि थोडंसं सुकवायला एक 15 मिनिटं ठेवून देऊन ती माती छान अशी धुवून घ्यायची। एकदम बारीक असे छिद्र आपल्याला दिसत नाहीत आणि त्यामध्ये पाणीसुद्धा गळत नाही पण राहतात, त्यामुळे वाफ असते ती पाणी थंड व्हायचं ते होऊ देत नाही। त्यामुळे बघा अशा पद्धतीने एकदम बारीक असतात, त्याच्यामध्ये थंडावा निर्माण करतो ह्या काळी मातीमुळं। तुम्ही नक्की हा उपाय करून बघा। तर मला जेवढी माहिती होती मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला नक्की आवडेल ही माहिती आणि तुम्हाला उपयोगी पडेल। तुम्हीही जुना माठ वापरत असाल आणि त्यामध्ये पाणी थंड होत नसेल तर तुम्ही हा उपाय करून बघा, नक्की तुम्हाला फरक जाणवेल। तर अशा पद्धतीनं बघा मी हे छान असं मी माठ तयार करून घेतलेला आहे। दुसरा उपाय म्हणजे आपण जो काही जणाला माहिती असेल पण काही जणाला माहीत नसेल, त्यामध्ये मी आता बघा पाणी भरून ठेवलेलं आहे। तर पाणी काय करायचं, संध्याकाळी भरून ठेवायचं किंवा सकाळी उठल्यावर पाणी भरून ठेवायचं। ते सकाळी आपल्याला जास्त थंड पाण्याची गरज नसते, दुपारीच असं थंड पाणी प्यावंसं वाटतं, त्यामुळे सकाळी भरून ठेवल्यावर एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा, असा जाड बघून घ्यायचा आणि ओला करून ह्या माठाला गुंडाळून ठेवायचं। अशा पद्धतीने छान असं माठाला खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने छान असं गुंडाळून ठेवायचं। ओला कपडा करून घ्यायचा आणि त्यामुळे सुद्धा पाणी थंड होते। हे जर कपडा वाळला अजून वरून थोडंसं पाणी टाकत राहायचं, त्यामुळे सुद्धा अगदी जुन्या माठामध्ये सुद्धा पाणी थंडगार तयार होईल। तर हा उपाय काही जणाला माहीत असेल किंवा नसेल, ज्यांना माहीत नसेल त्यांना उपयोगी पडेल। तर अशा पद्धतीने तुम्ही हे दोन उपाय करू शकता। जास्त करून तुम्ही काळ्या मातीचा उपाय करा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल। जी माझ्याकडे माहिती होती तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच माहितीपूर्ण व पारंपरिक पद्धतीचे मी व्हिडिओ बनवत असते, त्यासाठी व्हिडिओला
लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून जे काही मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि उन्हाळ्याच्या मस्त वाळवणाच्या रेसिपी मी खूप साऱ्या वेगळ्या पद्धतीने शेअर केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही जाऊन बघा आणि त्या कशा झाल्या कमेंट्स करून सांगा। व्हिडिओशी कनेक्ट राहा। माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे सपोर्ट करायला विसरू नका। असाच माहितीपूर्ण पारंपरिक व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।